हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज सर्वांना नाश्त्यासाठी बनवत होते मस्तपैकी भोपळ्याच्या दशम्या. तर मी हे हिरवे मोड आलेले मूग घेतलेत आणि ते मिक्सरला बारीक केलेत. त्यामध्ये पाणी वगैरे टाकले. पुन्हा हे तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारे बारीक केलं आहे. नंतर मी ज्याच्यामध्ये ते कणिक मळणार होते पूर्णपणे त्यात हे काढलं आहे. आणि नंतर मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे हे मिक्सरला बारीक करून घेतले, त्याची पेस्ट बनवून घेतली आहे. आणि थोडंसं मीठ पण टाकलं आहे. हे मिक्सरला मी बारीक करून घेते. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे बारीक केलं आहे मी. आता हे पण त्यामध्ये मी ॲड करते. नंतर मी थोडीशी हळद टाकते. नंतर थोडंसं जिरे आणि थोडंसं ओवा घेतला आहे, तो पण टाकते. थोडंसं मीठ टाकते, आपल्याला लागेल तसं टाका चवीनुसार. नंतर मी हे गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी. नंतर 1 वाटी मी परत पुन्हा ज्वारीचं पीठ घेतलं आहे. आणि नंतर हे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आणि हे भोपळा किसलेला आहे तो टाकला आहे मी त्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे. नंतर हे थोडंसं मिक्स करून घेते. नंतर मी बेसन पीठ विसरले होते टाकायचं, ते नंतर मी पुन्हा टाकले थोडंसं बेसन पीठ. आणि हे अशा प्रकारे मी कणिक मळून घेतलं आहे. आता रुमाल ओला केला थोडासा आणि त्याच्यावरती मग हे मी ते थालीपीठसारखं थापणार आहे. असं तुम्ही बघू शकता. जर ते हाताला चिटकत असेल ना, तर त्याला थोडंसं पाण्याचा हात लावायचा, मग जास्त चिटकत नाही ते. हे अशा पद्धतीने मी करते. मग तवा मी ठेवला होता गॅसवरती तापायला. आता मी हे थालीपीठ त्यामध्ये टाकते. जर हे थालीपीठ चिकटलं ना रुमालालाच, तर ना थोडंसं वरून पुन्हा पाणी लावायचं, मग ते बरोबर निघतं. हे असं. आणि मी हे जे होलमध्ये असं थोडंसं तेल सोडते, ते म्हणजे ते प्रॉपर भाजण्यासाठी टाकले तेल मी त्यामध्ये. आणि नंतर थोडंसं झाकून ठेवायचं आहे. हे असं. आणि मी नंतर परत हे आमच्या मम्मींना दिलं खायला आणि त्यांना विचारलं कसं झालं सांगा. आणि त्यांना हे खूप आवडलं. खूप छान. आणि या मिरच्या मी बाजारातून आणल्या होत्या, नवीन आणि जुन्या दोन्ही मिक्स झाल्यात माझ्याकडून. सो आमच्या मम्मी या साफ करत होत्या. सो असं होता माझा आजचा दिवस. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.